नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 5वी विषय इंग्लिश। त्यामधील कुठला घटक मुलांनो? तर 1.8 सेंटेन्स रेस। सेंटेन्स रेस काय असतं मुलांनो? सेंटेन्स म्हणजेच काय सांगा पाहू? काय असतं सेंटेन्स म्हणजेच? वाक्य। आणि रेस म्हणजेच काय मुलांनो? रेस म्हणजे काय असतं सांगा पाहू? रेस म्हणजे असतं की धाव। म्हणजेच बघा मुलांनो, आपण काय करत असतो? एखाद्या गोष्टीची रेस लावत असतो, जसं धावण्याची शर्यत आणि पळण्याची शर्यत, किंवा आपण ते पोत्यामधून बघा उड्या मारत असतो, ती सुद्धा आपली काय असते? रेस असते। रेस म्हणजेच काय मुलांनो? तर शर्यत, धावणे। याच्यामध्ये खूप साऱ्या काय असतात? स्पर्धा असतात, कॉम्पिटिशन असतात। त्याच्यामध्ये काय असतात मुलांनो? तर रेस असतात। आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण कुठलीही स्पर्धा जिंकलो, कुठलेही कॉम्पिटिशन आपण जिंकलो तर मुलांनो आपल्याला काय मिळतं? तर प्राइज मिळतं। म्हणून बघा मुलांनो, आपण इथे काय शिकत आहोत? तर सेंटेन्सेस रेस म्हणजेच वाक्यांची शर्यत। इथे आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? तर पटापट काय बनवत जायचं आहे? तर वाक्य हे बनवत जायचे आहे। आणि जो कोणी अगदी स्पीडमध्ये, अगदी वेगाने वाक्य बनवेल किंवा जे काही अपूर्ण वाक्य दिलेले आहे ते अपूर्ण वाक्य पूर्ण करतील, त्यांना काय मिळणार आहे मुलांनो? प्राइज मिळणार आहे, बक्षीस मिळणार आहे। म्हणून मुलांनो काय करायचं आहे? तर इथे जे काही तुम्हाला जे काही वाक्य दिले जातील ते अपूर्ण असतील आणि ते आपल्याला काय करायचे आहेत? पटापट पूर्ण करायचे आहे। तुम्ही सांगायचं आहे की फिलिंग द ब्लँक्समध्ये आपल्याला काय भरायचं आहे ते, म्हणजेच अपूर्ण वाक्य येतील त्याला आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? तर कंप्लीट करायचं आहे। आणखी तुम्ही कुठले रेस सांगू शकता मुलांनो? सांगा पाहू। बघा, धावण्याची एक शर्यत आपली झालीच, तसेच लिंबू चमचा हे सुद्धा काय आहे? एक रेसच आहे। त्यामध्येही आपण काय करत असतो मुलांनो? एका रेषेमध्ये आपण उभे असतो। काही स्पर्धक काय असतात मुलांनो? तर एका स्पर्धेमध्ये उभे असतात आणि मग काय होतं की रेस आपली चालू होते आणि मग ज्या लिमिटपर्यंत आपल्याला चालायला सांगतात तिथपर्यंत आपण जातो आणि जो कोणी अधिक वेगाने बॅलन्स करून, लिंबू चमच्याचं बॅलन्स करून जो कोणी अगदी वेगाने पुढे जातो तो काय होतो मुलांनो? विनर होतो। आणि मग त्याला काय मिळेल मुलांनो? बक्षीस मिळेल। बरोबर। तशाच आपण काय केलेलं आहे मुलांनो? वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या खेळायला तर आहेत, पण आता ही एक वेगळी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। एक वेगळं कॉम्पिटिशन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। ते म्हणजे कुठलं मुलांनो? ते म्हणजेच सेंटेन्सेस रेस। तुम्ही कधी ऐकलं आहे का मुलांनो? वाक्याचे सुद्धा काय असते? तर स्पर्धा असते। तर या वाक्याच्या स्पर्धेमध्ये, शर्यतीमध्ये आपल्याला खूप आज एन्जॉय येणार आहे। आपण खूप आनंदाने काय करणार आहोत? तर हे सेंटेन्सेसची मज्जा घेत आपण 1.8 सेंटेन्सेस रेस हे जे आपलं चॅप्टर आहे ते आपण पूर्ण करणार आहोत। बघा मुलांनो, कुठल्याही शर्यतीमध्ये आपल्याला काय वाटत असतं? काय फील होत असतं आपल्याला? की आपण काय केलं पाहिजे? की या रेसमध्ये आपण अव्वल आलो पाहिजे किंवा फर्स्ट आलो पाहिजे, किमान आपण सेकंड, थर्ड तरी यायला पाहिजे, असं आपल्याला काय होतं मुलांना? तर फील होत असतं। आणि म्हणून त्यासाठी आपण काय करत असतो? तर त्यासाठी आपण प्रिपेअर होत असतो, तयार होत असतो। आणि म्हणून मुलांनो तुम्हाला सेंटेन्सेस रेसमध्ये सुद्धा काय व्हायचं आहे? तर तयार व्हायचं आहे। अगदी काय करायचं आहे मुलांनो? जे काही अपूर्ण वाक्यामध्ये सेंटेन्सेस येऊ शकतात ते तुम्ही काय करायचे आहेत? तर इथे सांगण्याचा प्रयत्न करायचे आहेत, जेणेकरून काय होईल? आपण सुद्धा काय करूया? तर सेंटेन्सेस रेसमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन अगदी वेगाने आपल्याला काय करायचं आहे? तर सेंटेन्सेस रेस ही जिंकायचीच आहे। म्हणजेच काय होईल मुलांनो? की आपल्याला काय मिळणार आहे? तर बक्षीस मिळणार आहे। म्हणून सगळ्यांनी काय व्हायचं आहे? तर तयार व्हायचं आहे। कशासाठी? सेंटेन्सेस रेससाठी। चला तर मुलांनो तयार होऊया सेंटेन्सेस रेससाठी। ओके। बघा मुलांनो, आपण लर्न करणार आहोत काय मुलांनो? तर सेंटेन्सेस रेस। आता तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच काय मुलांनो? तर सेंटेन्सेस रेस।
सेंटेन्सेस रेस म्हणजेच काय मुलांनो? सेंटेन्सेस म्हणजेच काय मुलांनो? सेंटेन्स म्हणजे काय मुलांनो? वाक्य. काय मुलांनो? सेंटेन्स म्हणजेच काय? तर वाक्य. काय मुलांनो? वाक्य. आणि रेस म्हणजेच काय मुलांनो? तर रेस म्हणजे शर्यत. काय मुलांनो? रेस म्हणजेच काय? तर शर्यत. बघा मुलांनो, सेंटेन्सच्या इथे स्पेलिंग आपण बघणार आहोत. म्हणजेच वाक्याला सेंटेन्स देखील म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. हे आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. आणि वाक्याऐवजी आपण काय करणार आहोत? तर वारंवार सेंटेन्स ह्या वर्डचा, या शब्दाचा आपण काय करणार आहोत? तर वापर करणार आहोत. म्हणजेच काय होईल? हे जे सेंटेन्स आहे, हे जे वाक्य आहे, ते आपल्याला तोंडवळणी होऊन जाईल. म्हणजेच ते आपल्याला सारखं सारखं बोलल्याने काय होईल? वाक्याऐवजी आपण काय बोलणार आहोत? तर सेंटेन्स बोलणार आहोत. म्हणजेच ह्याचं मिनिंगसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मिनिंग म्हणजेच काय मुलांनो? तर अर्थसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की सेंटेन्सला आपण काय म्हणतो? तर वाक्य असे म्हणतो. स्पेलिंग ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे मुलांनो. स्पेलिंग देखील काय करायचं आहे? आपल्याला लक्षात ठेवायची आहे की सेंटेन्सची स्पेलिंग काय आहे आणि सेंटेन्सचा मीनिंग काय आहे, हे देखील आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा सांगा मुलांनो, सेंटेन्स म्हणजेच काय? वाक्य. बरोबर. बघा त्याची स्पेलिंग बघा मुलांनो, सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचं आहे. सेंटेन्सची स्पेलिंग. आणि सारखे सारखे तुम्हाला काय करायचं आहे? तर ती स्पेलिंग बोलायचं आहे, तो वर्ड बोलायचा आहे. म्हणजेच तुमच्या तोंडवळणी तो होऊन जाईल. बघा मुलांनो, SENT. बोला पाहू मुलांनो, SENTENCE. पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत मुलांनो. बघा, SENTENCE. सेंटेन्स म्हणजेच काय मुलांनो? वाक्य. सेंटेन्स म्हणजेच काय मुलांनो? तर वाक्य. तसेच रेस म्हणजेच काय मुलांनो? तर रेस म्हणजेच शर्यत. काय आहे मुलांनो? रेस म्हणजे शर्यत. तर रेसची स्पेलिंग बघा मुलांनो, RACE. काय आहे मुलांनो? RACE. हे काय आहे? शर्यत. रेस म्हणजेच काय मुलांनो? तर शर्यत. पुन्हा एकदा स्पेलिंग बोला बघू. बोला, RACE. बोला मुलांनो, RACE. रेस म्हणजेच काय? शर्यत. अगदी बरोबर. रेस म्हणजेच काय मुलांनो? तर शर्यत. आणि सेंटेन्स म्हणजेच काय मुलांनो? तर सेंटेन्स म्हणजेच वाक्य. असे आपण काय करणार आहोत? तर इंग्लिशमध्ये आपण काही वाक्य बनवणार आहोत. आणि ते अगदी स्पीडने, अगदी वेगाने आपण काय करणार आहोत? तर ते वाक्य बनवणार आहोत. म्हणजेच हे वाक्य बनवत असताना आपण सगळेजण काय होणार आहोत? तर या रेसमध्ये सामील होणार आहोत. ओके. आणि मग काय होणार आहे मुलांनो? तर आपली सेंटेन्सेस रेस हे जे आहे ते स्टार्ट होणार आहे मुलांनो. बघा आता आपल्याला काय करायचं आहे? तर इथे सेंटेन्स रेस घ्यायची आहे. आणि सगळ्यांनी इथे आवर्जून काय करायचं आहे? पार्टिसिपेशन करायचं आहे. इथे सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. म्हणजेच आपल्याला खूप मजा येणार आहे. तर इथे आपण मराठीमध्ये सुद्धा वाक्य बनवू शकतो आणि त्याचंच ट्रान्सलेट आपण कशामध्ये करायचं आहे? तर इंग्लिशमध्ये करायचं आहे. जसे की आय ॲम टीचर. म्हणजेच काय मुलांनो? मी शिक्षिका आहे. यू आर स्टुडंट. तू कोण आहेस? तर विद्यार्थी आहेस. वी आर स्टुडंट्स. तर आम्ही कोण आहोत? स्टुडंट्स आहोत, विद्यार्थी आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? अगदी छोटे छोटे सेंटेन्सेस बनवायचे आहेत. जसे की मला मँगो आवडतो. म्हणजेच आय लाईक मँगो. मला आंबा आवडतो. आय लाईक मँगो. किंवा आय लाईक, जे तुम्हाला फ्रूट्स आवडत असेल किंवा जे काही तुम्हाला व्हेजिटेबल्स आवडत असेल, जी काही गोष्ट तुम्हाला आवडत असेल, ते आय लाईकमध्ये तुम्ही काय करणार आहात? फील करणार आहात. जसं आय लाईक काय मुलांनो? ज्यूस. आय लाईक मिल्क. जे काही तुम्हाला आवडत असेल किंवा
जे काही तुम्हाला त्या वाक्यामध्ये, ज्या अपूर्ण वाक्यामध्ये, अपूर्ण वाक्य आपल्याला दिलेलं असेल त्या अपूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला जे फील होत असेल की हां, हे जे सेंटेन्स आहे ते बोलल्यानंतर ते कसं होणार आहे मुलांना, बरोबर होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, तर मला प्रत्येक अपूर्ण वाक्याचं पूर्ण वाक्य करण्यास मदत करायची आहे मुलांनो. आणि तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये काय व्हायचं आहे, तर सहभागी व्हायचं आहे. चला तर मुलांनो रेडी होऊया. कशासाठी मुलांनो, तर सेंटेन्स रेससाठी. चला मुलांनो, लेट्स प्ले सेंटेन्स रेस. स्टार्ट करूया. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय करायचं आहे, तर सेंटेन्स रेसमध्ये अगदी वेगाने, अगदी स्पीडने काय करायचं आहे, तर धावायचं आहे. इथे तुम्ही बघितलं असेल काही स्टुडंट काय करतायत, तर रेससाठी धावत आहे. पण कुठल्या रेससाठी मुलांनो, सेंटेन्स रेससाठी. व्हेरी गुड. आता बघूया पुढे. बघा मुलांनो, पहिलं सेंटेन्स काय आलेलं आहे, आय ॲम अ बॉय. काय आलेलं आहे मुलांनो, पहिलं सेंटेन्स आहे आय ॲम अ बॉय. बघा मुलांनो, बॉय म्हणजेच काय, बॉय म्हणजेच काय मुलांनो, बरोबर, मुलगा. BOY. बॉय म्हणजेच काय मुलांनो, मुलगा. स्पेलिंग बघा, BOY. BOY. बॉय म्हणजेच काय मुलांनो, तर मुलगा. आणि ॲमचा इथे अर्थ काय होणार आहे मुलांनो, आहे. बरोबर, इथे काय होणार आहे मुलांनो, ॲमचा इथे अर्थ होणार आहे आहे. आणि आयचा काय होणार आहे मुलांनो, मी. आयचा काय होणार आहे मुलांनो, तर मी. म्हणजेच या सेंटेन्सचा अर्थ काय आहे मुलांनो, आय ॲम अ बॉय. मी काय आहे, मी एक मुलगा आहे. तसेच तुम्ही इथे काय लिहू शकता मुलांनो, आय ॲम अ गर्ल. हेही या सेंटेन्समध्ये आपल्याला लिहिता येतं. किंवा आणखी आपण इथे कुठलं सेंटेन्स सुचवू शकतो, सांगा बरं मुलांनो, आणि पटापट सांगायचं आहे. आणखी इथे आपण काय बरं लिहू शकतो, आय ॲम अ बॉय तर आहेच, आय ॲम अ गर्ल, आय ॲम अ टीचर, आय ॲम अ सोल्जर. जे काही आहेत ते तुम्ही सांगू शकता. आणि हो, मराठीमध्ये आपल्याला देखील हे वाक्य बनवायचे आहेत. सांगा पाहू मुलांनो. हां, मी कोण आहे, तर एक डॉक्टर आहे, आय एम अ डॉक्टर. आणखी काय मुलांनो, सांगा पाहू. हां, मी काय आहे, तर मी एक टीचर आहे, आय एम अ टीचर. आणखी काय सांगणार मुलांनो, बरोबर, नर्स, आय एम अ नर्स. मी कोण आहे, तर एक परिचारिका आहे. तर असं सुद्धा आपण काय करू शकतो, हे जे वाक्य आहे, सेंटेन्स आहे, ते आपण आय ॲमच्या नंतर पुढे काय करू शकतो, तर लिहू शकतो. समजलं मुलांनो, की आय ॲम नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर काही सेंटेन्स सांगायचे आहे, ज्याने काय होईल, मिनिंगफुल आपल्याला काय बनवता येईल, तर सेंटेन्स बनवता येईल. समजलं मुलांनो. पुढे बघूया. चला तर पुढचं सेंटेन्स आहे मुलांनो. बघा मुलांनो, इथे दिलेलं आहे यू आर अ गुड गर्ल. काय सांगितलेलं आहे मुलांनो, यू आर अ गुड गर्ल. म्हणजेच काय मुलांनो, यू आर अ गुड गर्ल म्हणजेच काय मुलांनो, बघा, गुड गर्ल म्हणजेच काय मुलांनो, यू आर अ गुड गर्ल म्हणजे चांगली मुलगी. चांगली काय मुलांनो, तर चांगली मुलगी. तू कशी आहेस, तर तू एक चांगली मुलगी आहेस. यू आर अ गुड गर्ल. गुड गर्लच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो मुलांना आणखी, व्हेरी गुड, यू आर अ गुड बॉय. यू आर अ गुड बॉय. त्यानंतर जर आपल्याला इथे ब्लँक दिलेलं असेल, तर आपल्याला आणखी इथे काय बरं वर्ड यूज करता येईल, जेणेकरून एक मिनिंगफुल सेंटेन्स बनेल. यू आर अ गुड बॉय, यू आर अ गुड वुमन, यू आर अ गुड मॅन. हे सुद्धा आपण काय करू शकतो मुलांनो, ह्या ब्लँक्समध्ये लिहू शकतो. आणखी काय काय बरं तुम्ही इथे लिहिणार आहात मुलांनो, सांगा पाहू. बघा, प्रयत्न करायचा आहे आपल्याला, की आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्स रेसमध्ये
अगदी वेगाने पुढे जायचं आहे. म्हणून मुलांना यू आर काय येईल आणखी? यू आर अ स्टुडंट. हे देखील यू आर अ गुड स्टुडंट, यू आर अ क्लेवर स्टुडंट, यू आर अ क्लेवर बॉय, हे सुद्धा आपल्याला काय होईल मुलांना इथे लिहिता येणार आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. तर पुढे जाऊया मुलांनो. बघा पुढे आहे, बघा मुलांनो पुढचं वर्ड्स काय आहे? वी आर स्टुडंट्स. आम्ही कोण आहोत? तर आम्ही विद्यार्थी आहोत. स्टुडंट्स म्हणजेच काय मुलांनो? बरोबर, स्टुडंट्स म्हणजेच काय मुलांनो? तर स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थी. काय मुलांनो? स्टुडंट्स म्हणजेच काय? तर स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थी. आणि वी म्हणजे काय मुलांनो? तर वी म्हणजे आम्ही. काय मुलांनो? वी म्हणजे आम्ही. आता बघा ना, या चित्रामध्ये दिल्याप्रमाणे हा एक आहे. एक इथे स्टुडंट आहे का? नाही. जर एक स्टुडंट असतं तर आपण काय म्हटलं असतं? अ गर्ल किंवा अ बॉय. पण इथे एकापेक्षा काय आहेत? अनेक आहेत. म्हणून आपण काय वापरलेलं आहे मुलांनो? इथे वी असं वापरलेलं आहे. जर एकच असतं तर आपण काय म्हटलं असतं की आय ॲम अ गर्ल ऑर बॉय. पण इथे काय आहे मुलांनो? वी आपण का बरं यूज केलेला आहे? कारण इथे एकापेक्षा काय आहेत? अधिक स्टुडंट्स आहेत. म्हणून आपण इथे म्हटलेलं आहे की वी आर अ स्टुडंट्स. राईट मुलांनो? व्हेरी गुड. आणखी आपण इथे काय म्हणू शकतो बघा, पाहू. वी आर अ फ्रेंड्स. हे देखील आपण इथे लिहू शकतो. आणखी काय मुलांनो? आणखी आपल्याला काय इथे लिहिता येईल बरं? सांगा पाहू. वी आर अ गुड स्टुडंट्स, वी आर अ बेस्ट फ्रेंड्स. असे आपण काय करू शकतो? छोटे छोटे सेंटेन्सेस, वाक्य हे बनवू शकतो. तर तुम्हाला इथे हे देखील वाक्य सेंटेन्स कळालेलं असेल. पुढचं सेंटेन्स घेऊया. बघा मुलांनो, पुढचं सेंटेन्स काय आहे? ही इज अ क्लास मॉनिटर. बघा आपला काय असतो? एक वर्ग असतो. वर्गालाच आपण काय म्हणतो मुलांनो? क्लास असे म्हणतो. आणि त्या क्लासमध्ये काय असतात? तर भरपूर स्टुडंट्स असतात, एकापेक्षा जास्त स्टुडंट असतात. आणि मग त्या स्टुडंटला हँडल करण्यासाठी तिथे काय असतो? तर एक मॉनिटर असतो, एक वर्ग नियंत्रक मुलगा असतो. तो काय करत असतो की सगळ्या वर्गावरती काय करत असतो? नियंत्रण ठेवत असतो. म्हणजेच काय करत असतो? तर मॉनिटर आपल्याला आपण कशासाठी निवडतो? तर त्यांना हँडल करण्यासाठी आपण काय करत असतो? तर मॉनिटरची आपण निवड करत असतो. आणि मग तो मॉनिटर काय करत असतो मुलांनो? तर आपल्याला आपल्यापेक्षा तो काय असतो? थोडा हुशार असतो का? नाही, तो आपल्यामधलाच एक असतो. पण जर आपल्याला मॉनिटर व्हायचं असेल तर आपल्याला ऑलराऊंडर झालंच पाहिजे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. म्हणजेच आपण सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणंच त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? तर मॉनिटर म्हणतो. आणि प्रत्येकाला मॉनिटर व्हायला हे खूप आवडत असतं. तर बघा मुलांनो, इथे काय दिलेलं आहे? ही इज अ क्लास मॉनिटर. तो कोण आहे मुलांनो? बघा तो कोण आहे मुलांनो? तर तो क्लास मॉनिटर आहे. क्लास म्हणजेच काय मुलांनो? तर वर्ग. क्लास म्हणजेच काय मुलांनो? वर्ग. आणि मॉनिटर म्हणजेच काय मुलांनो? की वर्ग प्रतिनिधित्व. जो मुलगा किंवा मुलगी मॉनिटर असते ते काय करत असतं? तर वर्गाचे प्रतिनिधित्व करत असतो. आणि ही म्हणजेच काय मुलांनो? तर ही म्हणजे तो. म्हणजे जर मुलगा असेल तर आपण काय इथे शब्द वापरतो मुलांनो? तर ही. आणि जर मुलगी असेल, जर आपल्याला असं सेंटेन्स आलेलं असतं की शी इज अ क्लास मॉनिटर, तर इथे मुलगा असता की मुलगी मुलांनो? बरोबर, काय असतं? मुलगी. म्हणजे मुलीसाठी आपण इथे काय यूज करतो मुलांनो? तर शी, SHE हे आपण यूज करत असतो. आणि ह्या मुलाऐवजी इथे काय असतं मुलांनो? मुलगी असते. मग आपलं सेंटेन्स कसं तयार झालं असतं मुलांनो? तर ही इज अ क्लास मॉनिटर असं आपलं सेंटेन्स तयार झालं असतं. तर आपल्याला नक्कीच इथे काय झालं असेल? हे सेंटेन्स कळालेलं असेल. आता आपण काय करूया? नेक्स्ट सेंटेन्स घेऊया.
बघा मुलांनो, नेक्स्ट सेंटेन्स आपलं काय आहे? शी इज माय मदर. काय आहे मुलांनो? शी इज माय मदर. बघा मुलांनो, MOTHER मदर म्हणजेच काय मुलांनो? आई. MOTHER. बघा मुलांनो, MOTHER मदर म्हणजेच काय मुलांनो? तर मदर म्हणजेच आई. आणि शी म्हणजेच काय मुलांनो? तर ती. आणि माय म्हणजेच काय मुलांनो? तर माय म्हणजेच माझी. काय मुलांनो? ही शी इज माय मदर. ह्या कोण आहेत? माझ्या आई आहेत. म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये हे सेंटेन्स कसं बोलू शकतो? शी इज माय मदर. आणि मराठीमध्ये ती माझी आई आहे असं आपण म्हणू शकतो. आणखी इथे आपल्याला काय म्हणता येईल मुलांनो? शी इज माय मदर नंतर शी ऐवजी आपण जर इथे ही लिहिला तर काय वाक्य होईल मुलांनो? बरोबर, ही इज माय फादर. इथे आपण काय लिहिणार आहोत? तर फादर लिहिणार आहोत. बघा इथे काय होईल? ही इज माय फादर. आता इथे मदरच्या ऐवजी कुणाचं चित्र असणार आहे? तर फादरचं. आणि आपलं सेंटेन्स काय असणार आहे मुलांनो? की ही इज माय फादर. आणि दुसरं सेंटेन्स जे आहे ते काय होणार मुलांनो? शी इज माय मदर. आणि जर कुणी वुमन असेल, बॉय असेल तर आपण कशाचा वापर करतो मुलांनो? तर HE हीचा आपण वापर करतो. आणि ही इज माय काय मुलांनो? फादर. म्हणजेच ते कोण आहेत? तर ते माझे वडील आहेत. असं आपल्याला इथे सेंटेन्स बनवता येतं. तर आणखी आपल्याला इथे कुठले सेंटेन्स बनवता येणार आहे बघा मुलांनो. नीट सगळ्यांनी काय करायचं आहे? या रेसमध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचे वाक्य आपल्याला काय करायचे आहेत? इथे बनवायचे आहेत. बघा मुलांनो, शी इज माय मदर. नंतर आपल्याला काय लिहिता येईल मुलांनो? आणखी इथे शी इज माय आंटी. हेही आपल्या इथे काय होईल मुलांनो? सेंटेन्स आपल्याला बनवता येईल. किंवा शी इज माय टीचर म्हणजेच ती माझी कोण आहे? शिक्षिका आहे. तसेच शी इज माय सिस्टर म्हणजेच ती माझी कोण आहे? तर ती माझी बहीण आहे. हे काय झालं मुलांनो? SHE ती. हे जे वर्ड आहे हे वापरून आपण काय केलेलं आहे? तर सेंटेन्स बनवलेले आहे. कुठले मुलांनो? शी इज माय. ह्यानंतरचे सेंटेन्स आपण काय घेतलेलं आहे? सिस्टर, आंटी, मदर किंवा निफ्यू म्हणजेच ती माझी कोण आहे? तर शेजारीण आहे. हे आपण कसं करणार आहोत मुलांनो? शी इज माय नेबर्स. हे सुद्धा आपण असे देखील आपण काय बनवू शकतो? इथे सेंटेन्स बनवू शकतो. तर अशा प्रकारे आपण मराठीत बनवलेले जे काही वाक्यरचना आहे ते आपण इंग्लिशमध्ये काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतो. जसं ती माझी भाची आहे. शी इज माय निफ्यू. हे सुद्धा आपण इथे सेंटेन्स बनवू शकतो. आणि इथे शी वर्ण आलेला आहे म्हणजे ती वर्ण आलेला आहे. तर इथे आपण तिचे कितीतरी सेंटेन्स बनवलेले आहे. जसं ती माझी आई आहे, ती माझी मावशी आहे, ती माझी काकू आहे, ती माझी बहीण आहे, ती माझी भाची आहे. तर त्यामध्ये आपण काय करू शकतो? शी इज माय इथपर्यंत लिहून म्हणजे ती माझी. माय म्हणजेच काय? माझी. आणि मग मदरच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? की मदर, आंटी, सिस्टर, नेफ्यू, नेबर्स हे वर्ड आपण वापरून सेंटेन्स काय करू शकतो मुलांनो? पूर्ण करू शकतो. कळलं तुम्हाला इथपर्यंत? पुढे बघूया. बघा, इट इज आवर पेट. आता मुलांनो इथे आपण एक गोष्ट समजून घेणार आहोत. ते म्हणजेच काय? की इट हा जो शब्द आहे IT इट, हे काय मुलांनो? तर ते म्हणजेच निर्जीव किंवा सजीव जे काही किंवा अनेक वचनासाठी आपण काय करू शकतो? तर इट हा शब्द वापरू शकतो. जसं बघा मुलांनो, इट इज आवर पेट. इट इज आवर पेट म्हणजेच काय मुलांनो? तर हा जो पेट म्हणजेच काय मुलांनो? तो पाळीव प्राणी. पेट म्हणजेच काय मुलांनो? तर पाळीव प्राणी. आवर म्हणजेच काय मुलांनो? OUR. आवर म्हणजेच आमचा. हा काय आहे मुलांनो? हा
हा काय आहे, तर हा आमचा पाळीव प्राणी आहे. आणि तो कोण आहे मुलांनो, तो पप्पी आहे की नाही, म्हणजेच पप्पी म्हणजेच काय मुलांनो, तर कुत्र्याचं पिल्लू. हे जे आहे ते आमचं काय आहे, इट इज आवर, काय मुलांनो, इट इज आवर पेट. म्हणजेच हा आमचा काय आहे, तर हा आमचा पाळीव प्राणी आहे. असं आपण इथे काय म्हणू शकतो मुलांनो, तर सेंटेन्स बनवू शकतो. इट इज आवर पेट, हा आमचा काय आहे, पाळीव प्राणी आहे. इट इज आवर पपी, म्हणजेच हे आमचं कुत्र्याचं पिल्लू आहे. जसं ह्याला आपण नाव दिलेलं असतं. तुम्ही कुत्र्याचं पिल्लू पाळलेलं आहे की नाही मुलांना, पाळलं असेल तर त्यांना आपण नावंसुद्धा काय देऊ शकतो, वेगवेगळे नावं. आपल्या जे काही कुत्र्यांचे पिल्लू आहे किंवा तुम्ही मांजराचं पिल्लू पाळता किंवा तुम्ही पॅरेट पाळता, पोपट पाळता, यांनासुद्धा तुम्ही काय देता मुलांनो, वेगवेगळी नावं देत असता. आणि मग तुम्ही इथे लिहू शकता इट इज आवर पॅरेट, म्हणजेच ते आमचं काय आहे, तर तो आमचा पोपट आहे. हे सुद्धा आपण काय म्हणू शकतो मुलांनो, इथे वाक्य बनवू शकतो. इट इज आवर कॅट, म्हणजेच ते काय आहे, ते आमचे मांजर आहे. इथे आपण तशी सुद्धा वाक्यरचना करू शकतो. समजलं मुलांनो? पुढे बघूया. बघा मुलांनो, पुढचं वाक्य आपलं आहे की दे आर सिंगिंग अ सॉन्ग. दे म्हणजेच काय मुलांनो, सांगा पाहू. दे म्हणजेच ह्या किंवा त्या मुली ज्या आहेत त्या काय करत आहेत मुलांनो, दे आर सिंगिंग अ सॉन्ग. त्या मुली ज्या आहेत त्या काय करत आहेत, गाणे गात आहेत. दे आर सिंगिंग अ सॉन्ग. आणखी आपण कुठले सेंटेन्स इथे बोलू शकतो मुलांनो, दे आर डान्सिंग. आणखी काय बोलू शकतो मुलांनो, दे आर स्विमिंग. ते काय करत आहेत, तर पोहत आहेत. असे सुद्धा आपण इथे सेंटेन्स बनवू शकतो. व्हेरी गुड. जम्पिंग सुद्धा आपल्याला इथे बोलता येणार आहेत. दे आर जम्पिंग. ते जे आहेत ते काय करत आहेत, तर उड्या मारत आहेत. दे आर क्लॅपिंग. ते काय करत आहेत, क्लॅपिंग करत आहेत, म्हणजेच टाळ्या वाजवत आहेत. दे आर वॉकिंग, म्हणजेच काय, की ते चालत आहेत. दे आर रनिंग. ते काय करत आहेत मुलांनो, धावत आहेत, पळत आहेत. तर असे आपण इथे वाक्यरचना बनवू शकतो. किंवा ते काय करत आहेत, तर ते गात आहेत, ते नाचत आहेत, ते स्विमिंग करत आहेत, पोहत आहेत, ते टेकड्या चढत आहेत किंवा ते नदीमध्ये पोहत आहेत. अशा प्रकारे आपल्याला काय बनवता येईल मुलांनो, तर सेंटेन्स बनवता येतात. तर नक्कीच तुम्हाला हे देखील सेंटेन्स समजलं असेल. पुढचं सेंटेन्स घेऊया मुलांना. बघा मुलांनो, पुढचं सेंटेन्स आपल्याला काय दिलेलं आहे, तर आय लाईक टू ईट मँगो. बघा मुलांना, आपल्याला काय खायला आवडतं, तर बघा आय लाईक म्हणजेच काय मुलांनो, तर आवडणे. काय आवडतं मुलांनो, आपल्याला मँगो म्हणजेच काय मुलांनो, तर आंबा. आणि ईट म्हणजे काय मुलांनो, तर खाणे. बघा आय म्हणजेच काय मुलांनो, तर मी. बघा मुलांनो, मला काय आवडतं, तर मला मँगो आवडतो. कशाला मुलांनो, खायला. मला मँगो खायला आवडतो. तुम्ही आणखी इथे कुठले सेंटेन्स बनवू शकता, कुठले वाक्य बरं बनवू शकता, जेणेकरून काय होईल, आय लाईक टू ईट इथपर्यंत काय आहे मुलांनो, तर सेंटेन्स आहे. तर ते आपल्याला पुढे काय करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. किंवा आय लाईक बनाना. आय लाईक, बरोबर, काय मुलांनो, काय आवडतं तुम्हाला, ॲपल. आय लाईक मिल्क. आय लाईक, आणखी काय मुलांनो, आणखी इथे आपण काय लिहू शकतो सांगा पाहू. आय लाईक स्वीट्स. आय लाईक गुलाबजामुन. आय लाईक काय मुलांनो, आणखी इथे जे काही तुम्हाला आवडतं, आय लाईक ग्रीन व्हेजिटेबल्स. व्हेरी गुड. हे सगळे वाक्य आपण काय करू शकतो, 1 बाय 1 इथे लिहू शकतो आणि त्याची वाक्यरचना म्हणजे सेंटेन्स आपल्याला इथे बनवता येतात. तर आय लाईकमध्ये
आपल्याला जे काही आवडतं ते आपण इथे लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल खाण्यासाठी जे काही आवडतं ते आपण इथे लिहू शकतो. तसेच आपल्याला कुठे फिरायला आवडतं ते सुद्धा आपण इथे लिहू शकतो. आणखी तुम्हाला काय आवडतं? आय लाईक टोमॅटो. कुणाकुणाला टोमॅटोसुद्धा आवडतात. आय लाईक काय मुलांनो? पायनॅपल म्हणजेच अननस. हे सुद्धा आपण इथे सेंटेन्स मिनिंगफुल बनवू शकतो. तर आय लाईक म्हणजेच मला आवडणारं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या सेंटेन्समध्ये, अपूर्ण सेंटेन्समध्ये म्हणजेच आय लाईकच्या पुढे काय करू शकतो तर लिहू शकतो. तुम्हाला जे जे काही आवडतं ते. जसं आय लाईक टू पिकनिक म्हणजे मला पिकनिकला जायला खूप आवडतं. किंवा आय लाईक इथं जे काही आहे जसं की आय लाईक पेट ॲनिमल्स म्हणजे मला पाळीव प्राणी खूप आवडतात. त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल कॅट आवडत असेल किंवा बर्ड्स आवडत असेल. बघा रंगीबेरंगी काय असतात, चिमण्या येतात किंवा जे काही कोंबड्यांचं पिल्लं असतात रंगीबेरंगी, ते सुद्धा तुम्हाला काय असतात मुलांना खूप आवडत असतात. तर ते सुद्धा आपण आय लाईकच्या पुढे काय करू शकतो मुलांना तर लिहू शकतो. पुढे बघूया मुलांना. बघा मुलांना इथे काय सांगितलेलं आहे की यू लाईक टू गो आउट. यू लाईक टू गो आउट. तुम्हाला आवडेल का मुलांना जायला? बघा लाईक म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. लाईक म्हणजेच आवडणे, गो म्हणजे जाण्यासाठी, आउट म्हणजे बाहेर आणि यू म्हणजे तू किंवा तुला किंवा तुम्हाला. हे देखील आपण काय करू शकतो लिहू शकतो मुलांनो. तर यू लाईक टू गो आउट. बघा आपल्याला आपली जेव्हा शाळा सुटते तेव्हा तुम्हाला घरी जायला आवडते की नाही? हो आवडतं. तर आपण अगदी आनंदाने काय करत असतो, शाळा सुटल्यानंतर काय करत असतो, घरी जाण्यासाठी निघत असतो. किंवा एखादं काम फिनिश झाल्यावरती सुद्धा आपल्याला काय आवडतं की हा बाबा सुटलो, आता काम माझं झालं, म्हणून आपल्याला तिकडनं सुद्धा जायला काय होतं की आवडतं. जसं तुम्हाला तुमची आई सांगत असेल की बाबा किराणा दुकानामधून काय आण, तर हे सामान घेऊन आण, तिकडेही आपल्याला काय होतं मुलांना तर जायला आवडतं. तर आपण यू लाईक टू गो आउट म्हणजेच यू लाईक नंतर इथे आपण काय करू शकतो की आपल्याला जिथे जिथे जाण्यासाठी आवडतो ते प्लेस आपण इथे काय करू शकतो मुलांना लिहू शकतो. आता आपण पुढचं सेंटेन्स घेऊया. आता हे सेंटेन्स तर आपल्या सगळ्यांचं कसं आहे, अगदी आवडीचं आहे. सगळ्यांना मूवी बघायला आवडते की नाही? किंवा सगळ्यांना टी व्ही बघायला हा खूप आवडत असतो. मग टी व्हीमध्ये तुम्ही काय काय बघता मुलांनो? कार्टून तर तुमचं फेवरेट आहेच. मग त्या कार्टूनमध्ये सुद्धा काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत मूवीज तुम्ही त्या कार्टूनमध्ये बघता. आणि बघा मुलांना इथे काय सांगितलेलं आहे की वी लाईक टू वॉच अ मूवी. प्रत्येकाला मूवी आवडतेच असं नाही, प्रत्येकाला वेगवेगळे कार्टून आवडतात. तर तुम्हाला कुठले कुठले कार्टून आवडतात मुलांना सांगा पाहू. वी म्हणजेच काय मुलांनो हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. WE वी म्हणजेच काय मुलांनो तर आम्ही. आणि लाईक म्हणजेच काय मुलांनो आवडणे. बरोबर, लाईक म्हणजेच काय मुलांनो तर आवडणे. टू वॉच TV. वॉच म्हणजेच काय मुलांनो तर बघायला. आणि मूवी म्हणजेच काय मुलांनो हे तर सांगायलाच नको. मूवी म्हणजेच चित्रपट. हे तुम्हाला तर आवडतातच, पण तुम्ही चित्रपटाऐवजी काय बघत असतात, मूवीजऐवजी काय बघत असतात तर वेगवेगळे कार्टून तुम्ही बघत असतात. आणि तुम्ही काय बघत असतात मुलांना टी व्हीवरती कार्टून सोडलं तर? आम्हाला तेवढंच एक आवडतं. काय मुलांना? कार्टून. बघा वी लाईक टू वॉच अ मूवी. आणखी आपल्याला काय आवडू शकतं? वी लाईक गो टू स्कूल. हो की नाही? आपल्याला स्कूलला जायला हे आवडतं ना, म्हणून आपण इथे तेही लिहू शकतो. वी लाईक टू गो टू मार्केट. आपल्याला मार्केटला सुद्धा जायला खूप आवडतं. वी लाईक टू गो टू शॉपिंग. आपल्याला शॉपिंग करायला सुद्धा काय आवडतं मुलांना? खूप आवडत असतं. तर असे सेंटेन्स आपण इथे काय करू शकतो वी लाईक नंतर आपण
काय करू शकतो मुलांना, इथे फील करू शकतो, लिहू शकतो. आणि त्यानंतर काय होणार आहे, तर आपले वाक्य जे आहे ते अर्थपूर्ण होणार आहे, म्हणजे कंप्लीट होणार आहे. इथे अपूर्ण दिलेलं आहे, आपल्याला ते काय करायचे आहे, तर आपल्याला जे काही सेंटेन्स आवडतं, वी लाईक टू, जे काही आपल्याला आवडतं तेच सेंटेन्स आपल्याला इथे लिहून वाक्य काय करायचं आहे, तर पूर्ण करायचं आहे. पुढे बघूया मुलांनो.